घरापुढे चुकूनही लावू नका ही 10 झाडे, नाहीतर घराची प्रगती कधीच होणार नाही. नंबर 1. चिंच. चिंचेच्या झाडावर वाईट शक्ती वास करतात. खूप मोठे आणि घनदाट असणारे झाड घराशेजारी असेल तर घरात सातत्याने आजारपण, अशांती व वादविवाद निर्माण होतात. नंबर 2. मेहंदी. मेहंदीचे रोपटे सौंदर्य खुलवणारे तसेच औषधी गुणधर्माने युक्त असते. परंतु वास्तुशास्त्रानुसार हे रोपटे घरासमोर नसावे. मेहंदीच्या रोपट्यात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि म्हणूनच शुभ कार्यात आवर्जून वापरली जाणारी मेहंदी घरापुढे लावल्यास मात्र मंगल कार्यात अडथळे निर्माण होतात. नंबर 3. कापूस. घराशेजारी कापसाचे रोपटे चुकूनही लावू नये. ते अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरासमोर असलेले कापसाचे रोपटे घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते. परिणामी धनहानी होऊ लागते व कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येते. नंबर 4. उंबर. हिंदू धर्मात उंबराचे झाड हे अतिशय पवित्र समजले जाते. परंतु वास्तुशास्त्रानुसार उंबराचे झाड घराशेजारी किंवा अंगणात लावणे अशुभ आहे. नंबर 5. खजूर. वास्तुशास्त्रानुसार खजुराचे चुकूनही घराशेजारी झाड लावू नये. हे झाड जीवनात पैशाची तंगी व आर्थिक संकटे निर्माण करतात. नंबर 6. वड. वास्तुशास्त्रानुसार वडाचे झाड घरापुढे किंवा घराशेजारी नसावे. ज्या घराच्या दक्षिणेस वडाचे झाड असते त्या घरातील व्यक्तीचे आयुष्य घटते अशी मान्यता आहे. नंबर 7. पिंपळ. पिंपळ वृक्ष हा दैवी वृक्ष मानला जातो. पिंपळाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर शुभ समजले जाते. परंतु इतर दिशांना जर हे झाड असेल तर घराची प्रगती मंदावते. नंबर 8. बोर. वास्तुशास्त्रानुसार बोराचे झाड अतिशय अशुभ आहे. हे काटेरी झाड घरापुढे, अंगणात किंवा आजूबाजूला असेल तर घरात नकारात्मकता पसरते व आपल्या घरात नेहमी भीतीचे वातावरण राहते. नंबर 9. बाभूळ. वास्तुशास्त्रानुसार बाभूळ ही वनस्पती अतिशय अशुभ मानली जाते आणि म्हणूनच आपल्या घरासमोर, घराच्या आजूबाजूला, आपल्या घराच्या परिसरात कुठेही बाभळीचे झाड असू नये. त्यामुळे कुटुंबात वादविवाद व मतभेद वाढतात. नंबर 10. काटेरी झाड. गुलाब, कोरफड वगळता इतर कोणतीही झाडे आपल्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला लावू नयेत. काटेरी झाडांमुळे घरातील आजारपण वाढते आणि आपल्या घरात आर्थिक समस्या उद्भवतात. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.